नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर जी एस सेंटरमध्ये. नुकतेच झालेले 1 जूनला MPSC गट क पूर्व परीक्षा 2024 त्याची प्रथम उत्तर तालिका आली आहे. तर आपण विषय भारतीय राज्यघटनेचे आन्सर पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 51, कोणत्या अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभागणीशी संबंधित आहे? याचे उत्तर क्रमांक आहे 3, 7वी अनुसूची. प्रश्न क्रमांक 52, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर BR आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय व आत्मा घोषित केले आहे? याचे उत्तर क्रमांक आहे 2, कलम 32. प्रश्न क्रमांक 53, भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? याचे उत्तर क्रमांक आहे 2, दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 54, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात केली? याचे उत्तर क्रमांक आहे 2. प्रश्न क्रमांक 55, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतः न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव टिंबटिंब मंजूर करावा लागतो. याचे उत्तर क्रमांक 1, साध्या बहुमताने. प्रश्न क्रमांक 56, परमानंद कटाराविरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? याचे उत्तर क्रमांक 1, वैद्यकीय निगा. प्रश्न क्रमांक 57, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? याचे उत्तर क्रमांक आहे 3, दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 58, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशीमध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्षता या संज्ञाचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? याचे उत्तर क्रमांक आहे 4, 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 59, भारतीय राज्यघटनेचे कलम व तरतुदी याचे उत्तर क्रमांक आहे 3. प्रश्न क्रमांक 60, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? याचे उत्तर क्रमांक आहे 1, कलम 170. प्रश्न क्रमांक 61, खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? याचे उत्तर क्रमांक आहे 1. प्रश्न क्रमांक 62, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर -- 5 वर्षांपर्यंत अस्तित्वात असेल. याचे उत्तर क्रमांक आहे 3. प्रश्न क्रमांक 63, भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? याचे उत्तर क्रमांक आहे 2, A आणि B. प्रश्न क्रमांक 64, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना